योगदान फार मोठं आहे जे पुन्हा एकदा मी अंडरलाईन करू इच्छितो ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक जे नातं आहे, हे जे फॉलो करण्याचं एक नातं आहे. तुम्ही जर भारतीय संविधानामध्ये बघितलं तर एक फार अभिमानाची गोष्ट ही आपल्या देशासाठी आहे की इंग्लंडमध्ये, अमेरिकेमध्ये पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार महिलांना नाहीये. हा, केवळ भारतामध्ये पहिल्या निवडणुकीपासून, पहिल्या दिवसापासून महिलांना मतदानाचा इक्वल अधिकार असणारा देश हा भारत आहे, अमेरिका नाही, इंग्लंड नाही. याचं कुठेतरी एक रूट हे सावित्रीबाईंपर्यंत जातं, कारण पुढचा जो संपूर्ण प्रवास आहे महात्मा ज्योतिराव फुलेंपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हा जो प्रवास आहे, त्यामुळे ही जी पायाभरणी ही सगळी झालेली आहे. आणि आजच्या काळातही म्हणजे आजही तुम्ही म्हणता आता पुढच्या याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा 33% आरक्षण येईल. आता स्थानिक स्वराज्य संस्था सुरू आहे, 50% आरक्षण आहे. आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असता अनेक ठिकाणी हे बघतो. आता तुम्ही इथं बसलेल्या एकूण सगळ्या पत्रकार संख्येमध्ये एकूण मुलींची संख्या, एकूण महिलांची संख्या खरोखर वाखाणण्यासारखी. चॅलेंजेस आहेत का? हो, डेफिनेटली चॅलेंजेस आहेत. पण आजच्या काळामध्ये एक गोष्ट घडणं खूप गरजेचं आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की म्हणजे लेकीच्या यशाने डोळे पाणावत नाही असा बाप जगात नाही, आणि बहिणीच्या पदरामागं लपावंसं वाटत नाही असा भाऊ जगामध्ये नाही. जेव्हा ही दोन नाती नवरा म्हणून सुद्धा ती जाणीव जर शिल्लक राहिली ना, कारण आम्हाला शिवाजी महाराज जन्माला होते शेजारच्या घरात यावेसे वाटतात, पण त्यासाठी जिजाऊ व्हाव्या लागतात, आणि जिजाऊ असण्यासाठी त्यांना सपोर्ट करणारे शहाजी महाराज असावे लागतात. जेव्हा सावित्रीबाईंनी उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवायचं असतं तेव्हा खंबीरपणे त्यांना दिशा देणारे, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे ज्योतिराव असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे कॉम्बिनेशन तयार होईल तेव्हा जी पायाभरणी झाली आहे त्याच्यावर कळस चढण्यासाठी ही गोष्ट आणखी सोपी होईल. त्यामुळे उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा आणि त्या पावलाच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्योतिरावांची गोष्ट ही मालिकेतून स्टार प्रवाहाच्या माध्यमातून समोर मला वाटतं ही खूप महत्त्वाची